नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे @राजेश जाधव प्रेम। सबस्क्राइब केलंच असेल, लाईक तर करतायच तुम्ही, येताय तुम्हाला काही व्ह्यूज येत आहेत, लाईक येत आहेत। दुसरी गोष्ट शेअर करा आपल्या मित्रांमध्ये। आपल्या YouTube चॅनलचं नाव तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर असो मित्रांनो, थोडीशी आपण चर्चा करूया। येणाऱ्या पेपरला 10th स्टँडर्डचा पेपर आहे 10वीचा। हायर लँग्वेज असो, CBSE बोर्ड असो, ICSE बोर्ड असो, नाहीतर तुमचा SSC बोर्ड असो, त्याच्यासाठी एक फॉर्मॅट मी बनवून ठेवलेला आहे। क्वेश्चन नंबर 6 B1 मध्ये रिपोर्ट रायटिंग म्हणून आहे। तर दिसत असेल तुम्हाला, दिसत असेल, पहा तुम्ही व्यवस्थित। वाटलंच तर काय करा, त्याचा व्हिडिओ पॉज करा, थांबवा, स्क्रीनशॉट काढा। स्क्रीनशॉट काढून आहे तेच फॉर्मॅट मी इथं जे दिलेलं आहे ते कुठल्या सब्जेक्टला लिहायचं आहे, तिथं मी कोपऱ्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे। त्यांना हे फॉर्मॅट वापरलं तरी चालेल, पाठ करून ठेवलं तरी चालेल। याच्यातल्या 4-5 लाईन, 5-6 लाईन आपल्याला ज्या आवडतात त्या नोट केल्या तरी चालतील। तुमचा रिपोर्ट रायटिंग खूप छान प्रकारे तुम्हाला जाईल। आपल्याला क्वेश्चन नंबर 6 B1 आणि B2 असतो, त्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज एक असतो, त्याच्याबरोबर रिपोर्ट रायटिंग असतो, नाहीतर स्टोरी रायटिंग असतो। या तुम्हाला 3 प्रश्नामध्ये एक प्रश्न किंवा 2 प्रश्नामध्ये एक प्रश्न तुम्हाला नोट करावा लागतो, जरुरी आहे। तर नोट करताना हे फॉर्मॅट तुम्ही बघितलंय, स्क्रीनशॉट पाहिलं नसेल तुम्हाला या ठिकाणी, तर माझा YouTube चॅनलला जा, तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल। मी इथं दिलेलं आहे, इथं स्कूल मॅगझिन रिपोर्ट असतात तुमचे। स्कूल मॅगझिन रिपोर्ट मध्ये ॲन्युअल डे आहे, ॲन्युअल डे आहे, नॅशनल वोटर्स डे आहे, स्पोर्ट्स डे आहे, हेल्थ अवेअरनेस आहे, ब्लड डोनेशन कॅम्प जर अरेंज केला असेल स्कूलने, तर त्याच्यासाठी हा फॉर्मॅट जो दिलेला आहे त्याच्यासाठी आपण वापरू शकतो। तुमचा रिपब्लिक डे असू दे, तुमचा इंडिपेंडन्स डे असू दे, त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं, हा फॉर्मॅट वापरायचा आहे। म्हणजे हा फॉर्मॅट फक्त स्कूल मॅगझिन साठीच हा रिपोर्ट रायटिंग काय करायचं तुम्हाला वापरायचा। इथे दिलेला आहे हेडलाईन द्यायची, हेडलाईन महत्वाची, हेडलाईनला अर्धा मार्क्स आहे। हेडलाईन द्यायची म्हणजे अर्धा मार्क्स जर घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲन्युअल डे ला येते। त्याच्याच बरोबर बाय स्टाफ रिपोर्टर असेल, बाय स्टाफ रिपोर्टर लिहा, बाय स्टुडंट रिपोर्टर असेल, बाय स्टाफ रिपोर्टर असेल तर इथं स्टाफ रिपोर्टर लिहा। पण लिहावं लागेल ना तुम्हाला रे बाळांनो, माझ्या सोन्यांनो। बाय स्टाफ रिपोर्टर लिहिणं जरुरी आहे की नाही? नसेल स्टाफ तुम्हाला स्टुडंट रिपोर्टर लिहा, स्टुडंट रिपोर्टर असं काय करा, त्या ठिकाणी नोट करा। त्याला अर्धा, याला अर्धा, इकडे हाफ, इकडे हाफ, 1 मार्क्स तर मिळाला आपल्याला। रायटिंग स्किल मध्ये 5 मार्कचा प्रश्न आहे, 1 मार्क्स मिळाला तुम्हाला, छानपैकी, टेन्शन नाही। आता मांडायचं तुम्हाला, पहा इथं फॉर्मॅट मध्ये मी दिलेला आहे। सुरुवात करताना द्यायचं अवर स्कूल ऑर्गनाइज। नाही ऑर्गनाइज शब्द तुम्हाला जर त्या ठिकाणी पाठच होत नसेल, स्पेलिंगच येत नसेल, दुसरा शब्द वापरा। अवर स्कूल अरेंज वापरा, ऑर्गनाइजच्या जागी अरेंज वापरा, असंही करू शकतो। अवर स्कूल अरेंज किंवा ऑर्गनाइज काय टॉपिकचं नाव लिहायचं, टॉपिकचं नाव काय आहे, ॲन्युअल डे आहे, ॲन्युअल डे, स्पोर्ट डे आहे, स्पोर्ट डे, इंडिपेंडन्स डे आहे, इंडिपेंडन्स डे, तुमचा टॉपिकचं नाव टाका, जो विषय आहे तो। इन द स्कूल असेंब्ली, 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 असेंब्ली हा हॉल आहे, असेंब्ली हॉल मध्ये इन द स्कूल असेंब्ली हॉल करूया इथे, असेंब्ली हॉल। इन द स्कूल असेंब्ली हॉल ऑन, दिनांक टाकायचे, कुठल्या तारखेला सुरू झाला, कोणत्या तारखेला घेतला होता तो ॲन्युअल डे, स्पोर्ट्स डे असेल, किती वेळ असेल ती टाइम इथं त्या ठिकाणी काय करायचं, इथे नोंद करायचा। त्याच्याच बरोबर हे म्हणजे फिलअप करायच्यात, या मी ज्या रिकाम्या जागा दिल्यात त्या काय करायच्या, फिलअप करायच्या। स्कूल वॉज वेल डेकोरेटेड विथ पोस्टर ऑफ, कुठले कुठले पोस्टर लावलेले ते इथं लिहायचे। पोस्टर्स म्हणजे दिसत आहेत तुम्हाला, फ्रीडम फायटरचे पोस्टर्स असतील, बरेच काय पोस्टर्स असतात ते लिहायचे। डेकोरेट केलेलं आमचं स्कूल आहे व्यवस्थित, इथं लिहायचंय। कुठले कुठले फ्रीडम फायटरचे पोस्टर्स असतील, सोशल वर्करचे पोस्टर्स असतील, त्याच्याच बरोबर तुमचे पोस्टर्स अजून सायन्स रिलेटेड पोस्टर्स असतील, लिहायचं, इथं फिलअप करायचं।
लाईन सुरुवात करताना मी बघा कशी व्यवस्थित दिलेली आहे. अवर स्कूल ऑर्गनाइज, टॉपिकचं नाव इन द स्कूल, असेंब्ली हॉल, ऑन डेट अँड टाइम, डेट टाका, टाइम टाका, स्कूल वॉज वेल डेकोरेटेड विथ पोस्टर ऑफ टिम्बर, एव्हरीवन पार्टिसिपेटेड अँड हॅपीली इन द इव्हेंट. पार्टिसिपेटेड नाही शब्द पार्टिसिपेटेड, जॉईन शब्द जरी वापरला, काही शब्द तुम्हाला अवघड जात असतील, जॉईन टाका. एव्हरीवन पार्टिसिपेटेड अँड हॅपीली इन द इव्हेंट. हॅपीलीचं तर स्पेलिंग जमेल तुम्हाला, स्पेलिंग मिस्टेक नाही करायची. स्पेलिंग मिस्टेक केली की थोडासा तुम्हाला चेक करता, मग त्या ठिकाणी तुम्ही त्रास देता, मग त्या ठिकाणी मार्क्स तुम्हाला कमी पडते. स्पेलिंग मिस्टेक करू नका. अराउंड 1000 स्टुडंट्स आहेत. 1000चं स्पेलिंग जमत नसेल तुम्ही 250 स्टुडंट्स टाका. अँड पेरेंट्सचं स्पेलिंग जमेल. अटेंड द प्रोग्राम. किती 1000 स्टुडंट्स होते, त्याच्यात बरोबर पेरेंट्स होते, प्रोग्राम अटेंड करत होते. आपले हेडमास्टर, मी तर प्रिन्सिपलचं स्पेलिंग जमेल का नाही माहित नाही तुम्हाला, तुम्ही प्रयत्न करायचा. लिहा वाटलं असतं, प्रिन्सिपल टाका, हेडमास्टर टाका, हेड मिस्ट्रेस टाका, काही टाका. द हेडमास्टर, मिस्टर त्यांचं नाव टाकायचं. मिस्टर कोण असतील, मिस्टर नाव टाका त्यांचं काय असतील, मिस्टर राजेश टाका. इंट्रोड्यूस द चीफ गेस्टचं नाव टाका, त्याची पोस्ट टाका. चीफ गेस्ट कोण आहेत, प्रमुख पाहुणे, त्याचं नाव टाका. काय त्यांची पोस्ट आहे, काय केलंय, कुठल्या स्पोर्ट्स मधून खेळलेले आहेत. लाईक द फेमस इंडियन क्रिकेटर MS धोनी सारखे त्या ठिकाणी इंडियन क्रिकेटर असे प्रसिद्ध आहेत. अँड द प्रोग्राम बिगिन द लाइटिंग ऑफ द सेरेमोनियल लॅम्प पाहिजे. तर मी काय करायचं, इथं लॅम्प पाहिजे बाय द चीफ गेस्ट. म्हणजे तुमच्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती लॅम्प बाय द चीफ गेस्टच्या हस्ते काय झाली, त्या ठिकाणी दीप प्रज्वल करून काय झाली, कार्यक्रमाची सुरुवात झाली. टॉपिकचं नाव टाकायचं. परत मेड ऍक्टिव्हिटीज लाईक कुठले ऍक्टिव्हिटीज झाल्या तिथे, फोक डान्स झाला, त्याच्याच बरोबर ड्रामा रोल प्ले झाला, त्याच्याच बरोबर संगीत अँड म्युझिकल प्रोग्राम वेअर स्टेज नाव, संगीत म्युझिकल प्रोग्राम त्या ठिकाणी स्टेजवर या ऍक्टिव्हिटीज झाल्या. त्याच्याबरोबर तुम्हाला एक पॅरेग्राफ करायचा. परत द डान्सेस वेअर बोथ क्लासिकल सुद्धा झाला, त्याच्याच बरोबर मॉडर्न हिप हॉप झाला. हे डान्सेस तुमचे क्लासिकल पण झाला, त्याच्यात मॉडर्न हिप हॉप झाला. एक 6वीची क्लासच्या मुलीने काय केलं, डान्स छान केला, तिचा परफॉर्मन्स चांगला झाला म्हणून वन द हार्ट ऑफ द ऑडियन्सचा हार्ट तिने काय केला, वन केला. द स्पेशल अट्रॅक्शन वॉज द कॉमेडी बाय स्टुडंट्स ऑफ क्लास 11. कॉमेडी जे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन कॉमेडी केलं ते विद्यार्थ्यांनी, 11वीच्या विद्यार्थ्यांनी. द शो गॉन विथ अ प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. पुढे शो पुढे गेला, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी मध्ये गेला. चीफ गेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन फॉर ऑल चॅम्पियन्स. चीफ गेस्ट ज्यांनी प्राइज जिंकलेले आहेत सगळ्या चॅम्पियनचं काय केलं, त्यांनी अभिनंदन केलं. अवर हेडमास्टर प्रपोज टू वोट ऑफ थँक्स. आमच्या हेडमास्टरनी काय केलं, आभार व्यक्त केलं. अवर फंक्शन इन ऑल स्टुडंट्स आर प्लेइंग ऑफ नॅशनल अँथम. आणि हा आमचा सगळा जो प्रोग्राम आहे, जो फंक्शन आहे, तो नॅशनल अँथमने काय झाला, तो राष्ट्रगीताने संपला. इट्स अ ग्रेट इव्हिनिंग. खरंच ती जी इव्हिनिंग होती ती आमच्यासाठी रिमाइंड असणारी, इच अँड एव्हरी टाइमला ती मला काय करते, रिमाइंड करते. असा हा रिमाइंड मध्ये राहणारा तुमचा हा फॉर्मॅट आहे. मग अॅन्युअल डे असू दे, इंडिपेंडन्स डे असू दे, तुमचा नाही तर नॅशनल वोटर्स डे असू दे, स्पोर्ट्स डे असू दे, हेल्थ अवेअरनेस किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असू दे, त्याच्यासाठी हा फॉर्मॅट तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. छानपैकी की दिलेली आहे. तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या, अवश्य भेट द्या. युट्यूब चॅनलचं नाव आहे तुम्हाला माहितीच आहे, राजेश जाधव सद्गुरू क्लासेस असं तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबचं नाव येईल. राजेश जाधव प्रेम सद्गुरू क्लासेस असं तुम्हाला नाव येईल. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ पाहू शकता, तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. त्याच्याच बरोबर बेल आयकॉनचं बटन तुम्ही काय करू शकता, दाबू शकता. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मी तुम्हाला काय करत राहील, बोलवत राहील. आपण पुढचाही व्हिडिओ भरपूर आपण टाकणार आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद, फार आभारी आहे. पुन्हा एकदा बघून घ्या.